वेलकम टू अवर चॅनल। इथे बघा मी तुम्हाला आज छान अशी सीताफळची बासुंदी करून दाखवणार आहे। तुम्हाला मी म्हणलं होतं ना दसऱ्याच्या दिवशीच मला ही बासुंदी करायची होती, पण जे सीताफळ आणलेले होते ते पिकलेलेच नव्हते, त्यामुळे मी ती आज करून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा इथे मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीमचं दूध घेतलेलं आहे, तर जे की म्हशीचं दूध आहे आणि ते लवकर आटण्यास आणि छान दाटसर आपली बासुंदी होण्यास मदत होते। तर इथे गाईचं दूध न वापरता म्हशीचं दूध वापरायचं आहे। तर बघा इथे सीताफळ बासुंदी करण्यासाठी 2 सीताफळ घेतलेले आहेत। इथे मी पाऊण वाटी एवढी साखर घेतली आहे। नंतर इथे विलायची, जायफळ पूड आणि बदामाची पूड करून घेतलेली आहे। तर सीताफळ बासुंदी करण्यासाठी आपल्याला आधी सीताफळातला गर काढणं आवश्यक आहे। तर इथे बघा छान सीताफळ पिकलंय, हे कशावरून समजतं तर छान असं ते मऊ होतं आणि लगेच 2 हातांनी असं तोडलं ना आपण की ते छान असं तुटतं। तर जे बिना पिकलेले सीताफळ असतात ते निब्बर असतात आणि लवकर तुटत नाहीत ते, आणि हे छान असे मस्त लगेच हाताने तोडले की तुटून निघतात। तर अशा पद्धतीने बघा आता इथे पुढे आपण या सीताफळाचा गर काढून घेणार आहे। तर इथे मी ही चाळणी घेतलेली आहे। या चाळणीमध्ये आपण हे सीताफळाचा जो आतला मांस आहे सीताफळाचा किंवा जो गर आहे तो या चाळणीमध्ये काढून घेणार आहे। तर तुम्ही या अशा पद्धतीने चाळणीत टाकून देखील याचा गर वेगळा करू शकतात, बिया वेगळ्या करू शकतात, किंवा मग तुम्ही आपलं जे चॉपर असतं त्यामध्ये देखील हा गर टाकून छान गर वेगळा करून बिया वेगळ्या करून घेऊ शकतात। किंवा अजून एक पद्धत आहे, मिक्सरच्या भांड्यात देखील तुम्ही हे सर्व गर टाकला आणि पल्स मोडवर जरी मिक्सर फिरवलं तरी देखील गर आणि बिया वेगळ्या होतात। पण ही पद्धत देखील सोपी आहे, म्हणून मी आज ह्या पद्धतीने तुम्हाला गर काढून दाखवणार आहे। तर इथे बघा अशा पद्धतीने चाळणीवर हे आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं बिया आणि गर वेगळे करून घेणार आहोत। तर जितका गर आपला खाली पडेल तितका करून घ्यायचा आहे आणि बिया देखील जितक्या मोकळ्या होतील तेवढ्या अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्हाला दिसत असेल की खाली गर बघा कसा पडतो आहे आणि इथे बिया देखील बघा आपोआप स्वच्छ होऊन बाजूला होत आहेत। तर अशाच पद्धतीने मी हा गर काढून घेणार आहे। तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने सीताफळ बासुंदी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर इथे तुम्ही बघू शकता की सर्व बिया कशा स्वच्छ होऊन बाजूला मी काढून घेतलेल्या आहेत आणि वरचा जो गर आहे जो की चाळणीतून जर व्यवस्थित चाळल्या जात नसेल किंवा तो व्यवस्थित खाली पडत नसेल तर हा जो गर आहे बिना बियाचा तो तसाच आपण खाली कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, तर अशा पद्धतीने आपला मस्त असा गर निघतो। दुसऱ्या सीताफळाचा देखील मी अशाच पद्धतीने काढून घेणार आहे। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने सीताफळ बासुंदी कधी केलेली आहे का, आणि तुम्ही गर काढण्यासाठी कोणत्या कोणत्या पद्धती वापरतात हे देखील इथे कमेंट करून सांगा तुम्ही। आणि तुमच्याकडे दुधाचे असे पदार्थ म्हणजे दुधाची खीर, दुधाची बासुंदी किंवा रबडी असे पदार्थ घरी तुमच्या आवडतात का, आणि आवडत असतील तर कोणता पदार्थ विशेष जास्त आवडतो हे देखील कमेंट करून सांगा। आणि अशा पद्धतीने सीताफळ बासुंदी किंवा मी इथे ॲपल बासुंदीचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकतात। तर अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, आणि आवडल्यास तुम्ही इतरांना शेअर देखील करू शकतात। आणि हे बघा इथे आपला अशा पद्धतीने गर देखील काढून झालेला आहे, मस्त एवढा वाटीभर एवढा गर निघलेला आहे आपला, आणि आपण अर्धा लिटर दूध घेतलंय तेवढ्यासाठी हा बरोबर पुरेसा आहे, योग्य प्रमाणात आहे। तर इथे बघा आपला गर वगैरे काढणं होस तर मस्त दुधावर साय जमा झालेली आहे, आणि अशाच पद्धतीने आपल्याला सारखं या पळीच्या साह्याने सतत याला ढवळत राहायचं आहे, आणि बाजूला जी साय जमा होते ती देखील खरवडून यामध्ये घालत राहायची आहे। त्यामुळे आपलं दूध लवकर दाटसर होतं। तुम्हाला जर दूध हे जास्त वेळ आटवायचं नसेल किंवा लवकर दाटसर करायचं असेल तर तुम्ही इथे 2 ते 3 चमचे मिल्क पावडर देखील थोड्या दुधामध्ये ऍड करून यामध्ये टाकून घेऊ शकता, किंवा सुकामेव्याची पूड जरी तुम्ही मिक्सरला केली, काजू बदाम वगैरेची पूड जरी तुम्ही करून यामध्ये टाकली तरी तुमची हे जे दूध आहे हे लवकर दाटसर होऊन येईल। पण मी आज इथे नुसतंच दूध आटवून तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण ही बासुंदी केलेली आहे। तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत दूध छान आटवण्याच्या। तर इथे बघा मी चवीपुरती साखर टाकून घेतलेली आहे, खूप जास्त गोडही नाही होणार आणि खूप जास्त फिक्की नाही होणार अशा पद्धतीने मी साखर यामध्ये ऍड केलेली आहे। त्यानंतर इथे मी वेलची, जायफळ आणि बदामाची जी भरड केलेली होती ती इथे टाकून घेतलेली आहे। आज माझ्याकडे फक्त बदामच शिल्लक होते त्यामुळे मी बदाम टाकलेले आहेत। तुम्ही इथे चारोळी, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते इथे टाकून घेऊ शकतात। त्यानंतर अशा पद्धतीने बघा ही साखर यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे, आणि नंतर परत याला 1-2-4 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत, म्हणजे छान आपली ही जी बासुंदी आहे तिची दाटसर होईल। आणि ही जी बासुंदी आहे ही आटवून थंड केल्यानंतर अजून जास्त दाट होते, घट्ट होते।
त्यामुळे खूप जास्तही आटवू नका, नाहीतर त्याची रबडी होऊन जाईल आणि तुम्ही सीताफळ रबडी देखील याची चांगल्या पद्धतीने बनवून खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित आपली ही बासुंदी छान आटून तयार झालेली आहे। तर या स्टेजला आता मला वाटते गॅस बंद करून टाकावा, त्यामुळे मी इथे गॅस बंद केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपली ही बासुंदी बघा इथे गार झालेली आहे। नंतर मी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे। तर व्यवस्थित मी तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी दाखवते, हे बघा किती छान घट्ट झालेली आहे। म्हणजे मी बासुंदी म्हणतीये पण रबडीसारखंच माझं दूध इथे छान थंड झाल्यावर आळून आलेलं आहे। तर हा जो आपण पल्प काढून घेतलेला आहे, गर काढून घेतलेला आहे सीताफळाचा, तो या दुधामध्ये मी घालून घेणार आहे। एवढं लक्षात ठेवा की दूध किंवा जी आपली आटवलेली बासुंदी ती पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे, कारण सीताफळामध्ये थोडासा आंबटपणा असतो। तर त्यामुळे गरम ह्याच्यामध्ये जर तुम्ही टाकलं तर तुमची बासुंदी नासू शकते, फाटू शकते। तर त्यामुळे पूर्ण बासुंदी गार करायची आहे। त्यानंतर इथे तुम्ही हे सीताफळ घालून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर या स्टेजला दूध गार झाल्यानंतर तुम्ही सीताफळाच्या पल्प सोबत थोडासा गुळ देखील इथे चवीपुरता ऍड करून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला बिना साखरेची छान अशी सीताफळ बासुंदी मिळू शकते। तर अशा पद्धतीने गुळ देखील ऍड करायचा आहे, पण लक्षात ठेवायचं आहे पूर्ण बासुंदी गार झाल्यानंतरच आपल्याला हे ऍड करायचं आहे। आणि त्यामुळे तुम्हाला छान अशी मस्त बिना साखरेची सीताफळ बासुंदी तयार मिळू शकते। तर अशा पद्धतीने बघा हा पल्प आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाली बघा झटपट आपली ही बासुंदी। काहीच वेळ लागत नाही, फक्त सीताफळाचा पल्प कसा काढायचा आणि दूध तर आपण नेहमीच आटवतो, त्यामुळे यामध्ये असं वेगळं काही नाहीये। फक्त जे काही आपण करणार आहे त्यासाठी ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे। तर त्या टिप्स आपण फॉलो केल्या ना तर कोणतीही डिश असू दे, आपली कोणतीही रेसिपी असू दे, ती एकदम परफेक्ट आणि छानच होते। आणि जेवढा वेळ लागतो ना त्या रेसिपीला तेवढा तो दिला ना की व्यवस्थित आपली रेसिपी तयार होते। तर अशा पद्धतीने बघा मस्त आपली सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे। मी इथे सर्व करून घेतलेली आहे बाउलमध्ये। तर आवडल्यास तुम्ही देखील नक्की करून बघा, कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। थँक्यू, धन्यवाद।